दुर्गाज किचनमध्ये आज आपण हे अंधारातले काळे जामून करणार आहेत. अंधारातले म्हणल्यानंतर घाबरू नका, रेसिपी अगदी परफेक्ट आहे, मेजरमेंट सोबत आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. उद्या आमच्या इथं गेस्ट येणार आहेत, त्याच्यासाठी आम्ही हे जामून करणार आहेत. आज आपण पूर्ण रेसिपी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पाहणार आहेत. पण काय झालं, या मे महिन्यामध्ये ना खूप जोराचा इकडे ना पाऊस आणि विजासह पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे ना इथं सारखं लेट जात आहे. तर आम्ही दुपारीच चालू केलं तर पण सर्व होईपर्यंत अंधार झाला. तर चला रेसिपी पाहूत आपण. या ठिकाणी ना आपण 1.5 किलो खवा घेतला आहे. ह्या खव्यामध्ये जर खालचं खरवड किंवा काळं रेषे वगैरे किंवा करपलेलं असेल ना ते काढून टाकायचं. या 1.5 किलो खव्यामध्ये ना आपण पाऊण कप मैदा, तुम्ही गव्हाचे पीठ किंवा बारीक रवा किंवा सुजी घालू शकता तुम्ही. आणि असं थोडं थोडं करून घालायचं. आपल्या हाताला ना जेवढं घट्ट होईल ना तेवढंच घालायचं. आता या ठिकाणी एक महत्त्वाची टिप, तर ना काही जण फ्रीजमध्ये खवा ठेवतात, तेव्हा जेव्हा ते बाहेर काढलं जातं ना थोडं पातळ होतं. त्यावेळेस ना मात्र तुम्हाला थोडंसं गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याची क्वांटिटी 1-2 चमच्यानं वाढवावं लागेल. या ठिकाणी आपण 1.5 किलोसाठी 2 किलो साखर आणि 2 लिटर पाणी घेतलं आहे. आणि तळण्यासाठी 1 लिटर आपण तेल घेतलं आहे. याच्यामध्ये पाणी घालू जेणेकरून आपला पाक होईल. हा पाक एकतारी वगैरे असं काही करायचं नाही, थोडासा घट्टसर झाला आणि याच्यातली सर्व साखर मेल्ट झाली की आपण हे बंद करायचं आहे. पण याला सारखं सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आणि करपट वास येईल. आता हे पहा, थोडासा असा हातावर प्रेस करून बघा, थोडासा आम्हाला ना हा घट्ट वाटत आहे. तर याच्यामध्ये फक्त 2 चमचे आम्ही ना दूध घालणार आहेत. 2 चमचे दुधानं बस होतं. आणि हातावर गोळा तयार करून बघायचा. जर त्याला क्रॅक्स जर पडत असतील तर आणखीन तुम्हाला ना या पिठाला आणखीन थोडीशी मळावं लागेल. हे पहा, आता अगदी व्यवस्थित झालं आहे. आता हे आमच्या हाताला चिटकत आहे म्हणून थोडासा 1 चमचाभर आपण ना या ठिकाणी मैदा घेतला आहे आणि त्यात आणखीन एकदा आपण मिक्स करून ना याचे जामून बनवायला तयार करू. अगोदर 2 ते 3च आम्ही जामून बनवणार आहेत. त्याला क्रॅक्स पडतात का हे पाहूत आपण. आणि ते 2-3 जामून आपण तेलातही टाकून घेणार आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळी होती का किंवा ते तेलात टाकल्यानंतर ते फुटतात का हे पाहायचं आहे. त्याच्यानुसार आपण आणखीन थोडासा मैदा कमी जास्त करणार आहेत. आता या ठिकाणी आपलं पाक पूर्ण तयार होत आलेलं आहे. साखर विरघळलेली आहे आणि इकडं पण आपण जे तेल ठेवलं होतं ना त्या हाय फ्लेमवर आपण गरम करून घेतलं आहे. त्याच्यात छोटे छोटे असे ड्रॉप घालून बघू, ते फ्लोटिंग करून वर आले की दुसरे 2 जामून आपण याच्यामध्ये टाकून पाहू. आता जामून ना हे छानसं ना असं त्याला झारा लावला की फ्लोट करून वरी आला, म्हणजे इथपर्यंत स्टेप तरी आपली बराबर आहे. जेणेकरून आपला जामून ना अगदी जाळीदार बनलेला आहे, फ्लपी बनला आहे, त्याच्यामुळं तो वरी आला आहे. आता या ठिकाणी जामून टाकताना काय करायचं माहिती का, एकदम गरम तेल असू द्यायचं आणि ज्यावेळेस आपण जामून टाकू ना त्यावेळेस ना फ्लेम कमी करायचा आणि नंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला याला अलगद याला पलटावत ना आपल्याला या जामूनला चारी बाजूनं ना छानशी खमंग गोल्डन ब्राऊन किंवा काळपट थोडेसे चॉकलेटी करून घ्यायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे. हे पहा, दोन्ही जामून अगदी फ्लोट करून वरी आलेले आहेत. आता ना आपण याला छानसं खरपूस भाजून घेऊत आणि त्याच्यानंतर ना थोडासा वेळ थांबणार आहेत आपण जामून थंड होईपर्यंत आणि त्याला चेक करणार आहेत की मध्ये गुठळी बनली आहे का जाळी आहे. आता हे तेलात तर विरघळले नाहीत, त्याच्यामुळं आम्हाला तर असं वाटतं की परफेक्ट झाले आहेत. फ्लोटसुद्धा छान करत आहेत आणि जामूनची साईज ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी अशी करा. आता इथं ना हा रेशो 1.5 किलोचा आहे. हे पहा, थंड होऊ द्या याला. 1.5 किलोच्या ह्याला पाऊण कप आपण मैदा घेतला. तुम्ही मैदा, रवा किंवा गहू घेऊ शकता. आता हे फोडून बघू. हां, क्रिस्पी पण झाले आहेत आणि मध्ये याच्यामध्ये थोडीही गुठळी नाही झाली. गुठळी का नाही झाली तर की नाही, जेव्हा आपण ह्याची बॉल बनवूत ना तेव्हा हातावर खूप वेळ याला प्रेस करून आपल्याला याचा बॉल बनवायचा आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये गुठळी बनत नाही. एखाद्या वेळेस जर पीठ किंवा मैदा जर जास्त झाला ना त्यावेळेससुद्धा गुठळी बनते. आता पाक रेडी आहे. चला तर आपण आता तेलामध्ये ना हे जामून टाकून घेऊ. एक साथ तुम्ही टाकू शकता, 10-15 तेलाच्या क्वांटिटीवर तुम्ही टाकू शकता. हे एकदम छोटेसे मीडियम साईजचे आपले जामून आहेत. आपल्याजवळ 20 लोक येणार आहेत, त्या हिशोबाने आम्ही 1.5 किलोचा रेशो घेतलेला आहे.
हे पहा, अगोदर आपण कपड्यानं या कढईला हलवलं आणि त्याच्यानंतरच याच्यामध्ये झाऱ्या घातला. झाऱ्या अगोदरच घालू नका, कारण हे पूर्ण ना खवा असतो तेलामध्ये लगेचच मेल्ट होतं. त्याला धक्का जरी लागला ना तर अगोदर हाय फ्लेम केला, टाकताना स्लो केला आणि आता मीडियम हाय फ्लेमवर आपण हे जामून तळून घेणार आहेत. असाही कलर अगदी सुंदर दिसतो, पण आम्ही अंधारात करत असल्यामुळं थोडासा कलरचा अंदाज आमचा चुकला आणि एक घाणा ना पूर्ण असा पहिलाच घाणा असा काळपट झाला. त्याच्यामुळे ना आम्ही पूर्ण जामून हे काळपटच करणार आहेत, चॉकलेटी कलरवर करणार आहेत. म्हणून तर याला नाव देण्यात आलं अंधारातला काळा जामून. नक्की करा.